नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे पीडब्ल्यू या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची फायनली जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात तब्बल 490 पदांसाठी आहे। या 490 पदांमध्ये आपल्याला एकूण 490 पद 21 घटकाकरिता असणार आहे। म्हणजे जसं निमवैद्यकीय सेवा गट क पासून तर तुम्हाला निमवैद्यकीय सेवा गट ड पर्यंत यामध्ये सर्वसामान्य अग्निशमनचं सुद्धा एक असेल स्ट्रक्चर आणि त्यांना फिजिकलची सुद्धा टेस्ट असेल, ते सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल। तर एकंदरीत या साईडवर आपल्याला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची 490 पदांसाठी जाहिरात आली। अर्ज चालू झालेले आहेत आजपासून, म्हणजे 10 जून पासून 3 जुलैपर्यंत, म्हणजे 14 दिवस आपल्याकरिता फक्त अर्ज भरायला आहेत आणि खूप फास्ट अशी वेगवान प्रक्रिया दिसते। आपण मूळ मुद्द्यावरती जाऊया, जे आपल्याला ही जाहिरात दिसेल। जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहतात, ही ऑफिशियल वेबसाईट आहे www.kdmc.gov.in। तुम्हाला फॉर्म भरण्याआधी KDMCच्या वेबसाईटला जायचं आहे। त्या वेबसाईटवर जी संबंधित माहिती दिली आहे, तुम्ही त्यासाठी बसता, तुम्ही क्वालिफाय आहे, तुमचं वय बसते, तुमचं पात्रता त्यासाठी आहे, त्या पदासाठी तुम्ही अर्ज करायचे आहे। तुम्हाला व्यवस्थित ते स्वतःहून जाऊन पाहून घ्यायचं आहे। जसं की तुम्ही पाहताय, गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवेने प्रवेशाने भरण्याकरिता जाहिरात दिलेली आहे आणि ही दिलेली आहे 10 जून 2025 ते 3 जुलै 2025 या म्हणजे साधारणतः 14 दिवसाची आहे। आता यामध्ये प्रत्येक पदाचं वेतन किती आहे तुम्ही स्किप करून पाहू शकता। इथं मी याला जास्त वेळ देणार नाही, तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचलं असेल। आपण जाऊया डायरेक्टली पदानुसार अभ्यासक्रमावरती आणि कास्टनुसार जागावरती। आता फिजिओथेरपिस्टचे एकूण 2च पद आहे आणि एक खुल्यासाठी असणार आहे एक पद आणि त्याचबरोबर एक अदासाठी असणार आहे। याची जी पात्रता असणार आहे ते मान्यताप्राप्त विद्यापीठाची MPTH फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन। तथापि पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदवीधारक उमेदवारांचा विचार करण्यात येईल आणि 2 वर्षाचा अनुभव मागितला या पदासाठी। त्यानंतर औषध निर्माता फार्मासिस्टसाठी एकूण 14 पदांची भरती होणार आहे आणि यामध्ये तुम्हाला जसं की दिसत असेल स्केल वगैरे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Pharm पदवी लागेल। महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल नोंदणी प्रमाणपत्र 1948 नुसार आवश्यक असेल। त्याचबरोबर 2 वर्षाचा अनुभव सुद्धा लागेल। कुष्ठरोग तंत्रज्ञाचे सुद्धा 2 पदं भरल्या जाईल। याच्यासाठी जे क्वालिफिकेशन आहे ते तुम्ही स्क्रिप्टवर व्हिडिओ पॉज करून पाहू शकता। यानंतर आहे स्टाफ नर्सचे 78 पदं भरल्या जाईल। इथं स्टाफ नर्समध्ये 78 पदं भरल्या जाईल। कास्ट वाईज जे पद आहे ते सुद्धा तुम्हाला दिसत असेल। त्याचबरोबर इथं स्टाफ नर्ससाठी जे आहेत मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc नर्सिंग या विषयाची पदवी किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जनरल नर्सिंग मिडवायफरी या विषयाची पदविका सुद्धा तुम्हाला लागेल। त्याचबरोबर काय इथं 2 वर्षाचा अनुभव सुद्धा मागितलेला आहे। त्यानंतर आहे किरण, ठीक आहे, किरणमध्ये एकूण 6 पदं आहे आणि किरणच्या संदर्भात जे की पात्रता लागते ते तुमच्या सामोरे आहे। तुम्हाला व्यवस्थितरित्या काय याला पाहून घ्यायचं आहे। त्यानंतर थेट व्हिजिटर अँड लेप्रोसी टेक्निशियनचं एकच पद असणार आहे। याच्यासाठी जे काही पात्रता लागते तुमच्या स्क्रीनवरती आहे। मानस उपचार समुपदेशन, ठीक आहे, एकूण 2 पदं असणार आहे आणि यामध्ये अर्हता जे लागते वेतन श्रेणी आहे त्या सर्व गोष्टी तुमच्या समोर दिसत आहे। त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं एकच पद असणार आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं, आणि या प्रकारे तिथे हे असणार आहे। त्यानंतर लेखापाल वरिष्ठ लेखा परीक्षकचे एकूण 6 पदं भरली जाईल। यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी लागेल यामध्ये आणि 3 वर्षाचा कामाचा अनुभव लागेल। कनिष्ठ अभियंता एकूण 58 पदे आहेत। भरपूर सारे पोरं इथं अप्लाय करणार आहेत आणि त्याच्यासाठी जे अर्हता आहे ते पाहू शकता तुम्ही। सिव्हिल अभियांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी तुम्हाला लागणार आहे। पेमेंट खूप छान आहे। अभियंता कनिष्ठ अभियंता 12 पदं आहेत आणि यासाठी 12 पदासाठी जे क्वालिफिकेशन आहे जे मान्यताप्राप्त विद्यापीठातून विद्युत इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी तुम्हाला इथं लागेल। याचबरोबर कनिष्ठ अभियंत्रकाची 8 पदं आहेत आणि याच्यासाठी तुम्ही क्वालिफिकेशन पाहू शकता। चालक यंत्र चालक, आता चालक म्हणजे तो LMV ते ड्रायव्हरवाले नाही। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक SSC परीक्षा उत्तीर्ण, राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासनाचे 6 महिने कालावधीचा प्रशिक्षण सुद्धा पाठ्यक्रम लागेल आणि 3 वर्षाचा जड वाहनाचा वय आणि 30 पेक्षा अधिक असू नये। 30 वर्षापेक्षा वय सुद्धा अधिक नसलं पाहिजे। याला शारीरिक उंची सुद्धा लागेल, लक्षात ठेवा याला। त्यानंतर अग्निशामक फायरमनची 138 पदं आहे। याच्यासाठी तुम्हाला फिजिकल सुद्धा दिले आणि कास्ट वाईज पदं तुम्ही पाहून घेऊ शकता, ठीक आहे। याचबरोबर अधिसंख्य पदावर सेवा शर्त करण्यात आलेलं अग्निशामक 1 पद, ठीक आहे। तर अशा प्रकारे सुद्धा दिलेलं आहे। त्यानंतर कनिष्ठ विधी अधिकाऱ्याचे 2 पदं भरल्या जाईल। यानंतर दिलेलं आहे आपल्याला क्रीडा पर्यवेक्षकचं 1 पद। यानंतर आहे
उद्यान अधीक्षकाचे 2 पदं आहेत. याचं क्वालिफिकेशन तुम्ही उद्यान अधीक्षकाचे पाहू शकता. त्यानंतर उद्यान निरीक्षकाचे 11 पदं भरल्या जाईल आणि उद्यान निरीक्षकाची सुद्धा हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी लागेल. लिपिक टंकलेखक 116 पदं आहेत. याचबरोबर तुम्हाला दिसेल की लेखालिपिक ठीक आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची शाखेची पदवी आहे, 3 शब्द प्रति मिनिट. यानंतर आहे आया फिमेल अटेंडंट्स 2 पदं भरल्या जाईल. यानंतर दिलेलं आहे माझ्या मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हे पाहिलं तुम्ही. आपण लेखापालचं पाहिलं नसेल भरपूरदा, मी तिथं थांबलो नाही. तर आया ठीक आहे, लेखालिपिकचे एकूण 16 पदं याच्यासाठी क्वालिफिकेशन मागितलं असेल. ठीक आहे, 40 शब्द, 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी शब्दांचे 40 शब्द. वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखकाचे प्रमाणपत्र धारण केलेले उमेदवार असावे याच्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकता यासाठी पोरं भरपूर सारे अप्लाय करतात, पण जागा खूप कमी आहे. त्यानंतर आहे याच्यासाठी भरपूर सारे पोरं अप्लाय करतात. याच्यासाठी साधारणतः 116 जागा आहेत. लिपिक टंकलेखाच्या 116 जागा. आणि यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे काय, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी लागेल. 30 शब्द मराठीचे आणि इंग्रजीचे 40 शब्द प्रति मिनिट. आणि वाणिज्य म्हणजे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही ह्या गोष्टी पाहिल्या. आता आपण डायरेक्टली जाऊया वयोमर्यादा किती आहे तर पटपट. ठीक आहे, तुम्हाला हे PDF आपल्या KDMCच्या साईटवर ऑफिशियली अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे, याचबरोबर तुम्हाला अर्ज करण्याच्या संदर्भात ज्या काही बेसिक गोष्टी असते त्या तुम्हाला लक्षात ठेवावंच लागतं. याचबरोबर तुम्हाला ही PDF वाचून घ्यायची आहे आपल्या स्लाईडवर जाऊन. ठीक आहे, याचबरोबर हे म्हणजे त्याचे पदाचे कामं वगैरे दिलेले आहेत तुम्हाला, सर्व डिटेल आहे. आपल्याला वयोमर्यादा लागेल 18 वर्ष तर लागतेच कमीत कमी. ठीक आहे, संपत आला PDF पाहू आपण. ठीक आहे, याच्यामध्ये वयोमर्यादा दिलेली आहे. वयोमर्यादा त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता आपण पाहिलेली आहे. खेळाडू वगैरे असेल त्यांच्यासाठी खेळाडू आरक्षणाचं वेगळं दिलेलं आहे. अग्निशमनाचं पोरांसाठी वेगळं दिलेलं आहे. 200 गुणांचं त्याचं त्यांना सुद्धा व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं आहे. त्यांचं 5-10 मध्ये रनिंग असणार आहे, ते सुद्धा त्यांनी व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. त्यांच्याकडे वेगळी अर्थ लागणार आहे. ठीक आहे, हे पहा, रिक्त पदांची संख्या निवड सूचीमध्ये उमेदवारांची संख्या 100% त्यापैकी अधिक असेल. ठीक आहे, हे थोडं समजून घे जा. बरं, वय दिलेलं आहे माझ्या मित्रांनो याच्यामध्ये. हे पाहून घ्या, वय मर्यादा 18 वर्ष कमीत कमी लागेल. ओपनसाठी 38 वर्ष लागेल, मागाससाठी 43 वर्ष लागेल, खेळाडूसाठी 43, दिव्यांग, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्तांसाठी 45 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. ठीक आहे, तर अंशकालीन पदवीधरांसाठी 55 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध प्रक्रियेद्वारे शासन मान्य पदावर नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा लागू नसेल अशा प्रकारे म्हटलेलं आहे. तर आशा करतो तुम्हाला दिलेली सर्व माहिती समजली असेल. या संदर्भात कुठलंही अपडेट आल्यास नक्की मी आपणापर्यंत घेऊन येईल. अभ्यासक्रम जो काही असेल मी तो सुद्धा आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे. ओके, तुर्तास भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र.